नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव आदिनाथ गुंड आणि मी टोमॅटोच्या प्लॉटच्या व्हिजिटसाठी आलोय। मी काम करतोय पंचगंगा सीड्स रिसर्च सेंटरला आणि आपल्या इथं गंगापूर तालुक्यामध्ये गाजगाव म्हणून एक गाव आहे। त्या गावामध्ये नारायण भाऊ काळवणे यांच्या शेती प्लॉटवरती आम्ही टोमॅटोच्या पिकाची पाहणी करण्यासाठी आलोय। तर यांनी टोमॅटोचा प्लॉट जो केला आहे तो पंचगंगा सीड्सचा आरव 5008 ही व्हरायटी आहे, गावरान टोमॅटोची व्हरायटी आहे। तर त्या प्लॉटची कंडिशन बघण्यासाठी आम्ही त्यांच्या प्लॉटवरती आलो होतो। तर त्यांच्याकडून प्रत्यक्षात आपण जाणून घेऊया की प्लॉटची काय कंडिशन आहे, प्लॉट त्यांना कसा वाटलाय, त्यांचे काय सदिच्छा आहेत प्लॉट बद्दल किंवा आपल्या व्हरायटी बद्दल। आपण हे त्यांच्या तोंडून जाणून घेऊया। नारायण भाऊ, प्रथमतः तुमचं पूर्ण नाव सांगा। नारायण मदन काळवणे, गाजगाव, तालुका गंगापूर, जिल्हा औरंगाबाद। बर, तुम्ही जी व्हरायटी केली ही कुठल्या कंपनीची आहे? ही पंचगंगा कंपनीची। हा, ही पंचगंगा कंपनीची कोणती आहे? ही 5008। 5008 बरोबर। तुम्ही किती रोपं लावले आहेत या क्षेत्रामध्ये? या क्षेत्रामध्ये समजा मी 3000 रोप लावले। 3000 रोपं लावले आहेत। तर 3000 रोपं यांनी लावले आहेत आणि याची आता बांधणी वगैरे चालू आहे। तुम्ही फळधारणा वगैरे बघू शकता, फळधारणा झाली आहे झाडांना। बांधणी थोडीशी यांच्याकडून लेट झाली आहे लेबरच्या अडचणीमुळे। तर बाकी प्लॉटची कंडिशन कुठल्याही प्रकारचा टिपका वगैरे नाहीये प्लॉटला। बर, तुम्ही पंचगंगाची ही जी 5008 व्हरायटी आहे ही तुम्ही किती वर्षापासून करता? 2 वर्षापासून करता, बरोबर आहे। तुम्ही त्याच्यानंतर कुठल्या व्हरायटी केल्या आहेत? 440, त्याच्यानंतर सीझन रेट। त्यांच्यामध्ये आणि यांच्यामध्ये तुम्हाला काय प्लस पॉईंट वाटलाय? याच्यामध्ये काय तुम्हाला योग्य वाटलंय? मला योग्य म्हणजे याच्यामध्ये असं योग्य वाटलं, याच्यामध्ये याची संख्या जी फुलांची, फुलाची संख्याची फाटे जी आहेत याच्यामध्ये अंतर जास्त नाही। अंतर म्हणजे हे संख्या जास्त आहे। म्हणजे दोन्ही फांद्यामधलं अंतर कमी असल्यामुळे फळांची संख्या जास्त आहे। फळांची संख्या जास्त, उत्पन्न तुम्हाला जास्त भेटलंय म्हणून तुम्ही 2 वर्षापासून मागच्या वर्षी केली, तर या वर्षी पण तुम्ही तेच केलंय। 8% प्रमाण कमी आहे। 8% प्रमाण कमी। तुम्हाला फळांवरती कुठं काही टिपका वगैरे, तुम्ही रोज फिरताय प्लॉट मध्ये, आता आम्ही तर फिरलोय, आम्हाला कुठं काही टिपका वगैरे काही जाणवला नाही, कुठं दिसला नाही। तुम्ही रोज एनी टाइम ह्या प्लॉट मध्ये असतो, तुम्हाला कुठं टिपका वगैरे दिसतोय का? टिपका वगैरे कुठंच नाही, कारण की हे बघा ना, याच्यावरती कुठं टिपकाच नाही, टिपका नाहीयेच। बर, फळ पिकल्यानंतर मागच्या वर्षी ज्यावेळेस तुमची हार्वेस्टिंग वगैरे चालू होती त्यावेळेस फळ पिकल्यानंतर फळांचा कलर कसा वाटतोय तुम्हाला? टिकवण क्षमता कशी वाटते तुम्हाला? टिकवण चांगली आहे, फळाची क्षमता जी आहे, सहनशीलता म्हणजे काय? सहनशीलता म्हणजे लॉंग रूटला वगैरे, म्हणजे लांब पाठवलं तरी, लांब जरी पाठवले, 4 दिवस जरी पाठवलं काहीच प्रॉब्लेम नाही येत। 4 दिवस म्हणजे आज माल पॅक केला आणि 4 दिवस जरी आपला ट्रॅव्हलिंग मध्ये गेला तरी बी माल टिकू शकतो, काही अडचण येणार नाही, प्रमाण येत नाही मालाचं। आणि माल शायनिंग माल आहे। कलर आणखी चमक आहे, त्याच्यामध्ये चमक आहे कलर मध्ये। उत्पन्न निश्चित तुम्हाला 440 सीझन रेट पेक्षा तुम्हाला उत्पन्नामध्ये जाणून आलंय का? उत्पन्न याला जास्त निघतंय, उत्पन्न जास्त निघतं। तुम्ही समाधानी आहात का ह्या व्हरायटी बद्दल? समाधानी। बरं, अशी कुठली गोष्ट आहे का तुम्हाला याच्यामध्ये कमतरता वाटते ह्या व्हरायटीमध्ये? गेल्या वर्षी मी तिचा अनुभव घेतला ना, कमतरता वाटली नाही, त्याच्यामुळे मी यावर्षी पण तुम्ही ती व्हरायटी केली? हीच व्हरायटी घ्यायची म्हटलं, आपली पंचगंगाची व्हरायटी घ्यायची।